नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय मनसैनिकांची बैठक जी आहे ती राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावरती नुकताच पार पडलेली आहे. मागील 2 तासांपासून म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक ही आता दुपारचे 1 वाजलेले आणि 1 वाजता ही बैठक संपल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच या बैठकीतून मनसे मुंबईचे उपाध्यक्ष यशवंत केलेदार बाहेर आलेले आहेत. थोड्याच वेळात बाळा नांदगावकर असतील, मनसे नेते ते बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील. साधारणतः 2 तासांच्या बैठकीमध्ये नेमके राज ठाकरे यांनी काय निर्णय घेतलेले आहेत, नेमकं कशा प्रकारे आगामी काळातील वाटचाल असणार या सगळ्याची माहिती बाळा नांदगावकर देतील. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरती येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. साधारणतः शिवतीर्थावरती उद्धव ठाकरेंची ही दुसरी भेट ठरली आहे. या भेटीनंतर साधारणतः 2.25 जी आहे ती चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि या भेटीनंतरच साधारणतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, यशवंत किल्लेदार असतील यांची उपस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात या बैठकीच्या मध्ये नेमकं काय निर्णय घेण्यात आले याची माहिती बाळा नांदगावकर यांच्या माध्यमातून दिली जाणार. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय जी बैठक पार पडली ती साधारणतः आपण पाहतोय 2 तास ही बैठक चालली. या बैठकीला सर्व मनसेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकीला विशेष महत्व जे आहे ते प्राप्त झालं होतं. आगामी भूमिकांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा ही अत्यंत महत्वाची होती आणि त्यानुसार चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबईतील मतदार याद्या तपासण्याचे काम कुठपर्यंत आलं याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते. साधारणतः मतदार याद्या असतील, आगामी काळातील निवडणुका असतील आणि युती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंची युती या सगळ्या संदर्भातील चर्चा जी आहे ती नुकताच या राज ठाकरे यांच्या मनसैनिकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सद्यस्थितीत आपण पाहतो आपण सध्या शिवतीर्थ बाहेरील परिसरामध्ये आहोत. शिवतीर्थ येथे नुकताच मनसैनिकांची बैठक जी ती पार पडली. नेमक्या या बैठकीमध्ये साधारणतः आपण पाहतोय मुद्दे जे होते त्यामध्ये आपण पाहतोय आगामी काळातील निवडणूक असेल, त्यानंतर मतदार यादी असतील आणि निश्चितच दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातली जी चर्चा आहे ती असेल. मुळामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांचा दुरावा आणि ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यांवरून जे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्या एकत्र येण्यानंतर नेमकी या दोघांमध्ये युती कधी होणार या सगळ्याची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. आणि मुळामध्ये आपण पाहतोय मराठीच्या मुद्द्यांवरती हे दोन्ही ठाकरे बंधू हे जे आहेत ते एकत्र आले होते आणि या एकत्र आल्यानंतर आता त्यांच्यामध्ये कौटुंबिक चर्चा सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत होतं. कौटुंबिक भेटीगाठी सुद्धा पाहायला मिळाल्या आणि या कौटुंबिक भेटीगाठीनंतर आता मुद्दा होता तो म्हणजे राजकीय भेटीगाठींचा. त्यानुसार आपण पाहतो आता राजकीय भेटीगाठी सुद्धा सुरू झालेल्या आहेत. जवळपास काल 2.25 तास चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली. या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे जे ते दाखल झाले होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर आज राज ठाकरे यांनी साधारणतः मनसैनिकांची बैठक जी आहे ती बोलवली होती. ज्या बैठकीला बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील आणि यशवंत किल्लेदार असतील हे जे उपस्थित होते. थोड्याच वेळात बाळा नांदगावकर जे ते माध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकं बैठकीमध्ये कशा कोणत्या विषयावरती चर्चा झाली याची माहिती देणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून ज्या भेटीगाठी दोन ठाकरे बंधूंमध्ये वाढलेल्या त्यामध्ये असं पाहायला मिळतं ते म्हणजे निश्चितच आगामी काळातील निवडणुका या अत्यंत ठाकरे बंधूंसाठी या महत्वाच्या असणार आहेत. कारण ज्या प्रकारे लोकसभा निवडणुका राज्यात पार पडल्या, विधानसभा निवडणुका राज्यात पार पडल्या, या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे मनसेची भूमिका होती ती म्हणजे महायुतीच्या बाजूला त्यांचा जो काही पाठिंबा होता आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जे काय त्यांनी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र पाठिंब्याची गोष्ट लक्षात घ्यायला गेलं तर निश्चितच लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून कोणताही उमेदवार न उतरवता त्यांनी थेटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला होता. म्हणजे निश्चितच त्यांची महायुती सरकारमध्ये आपण पाहायला गेलं तर त्यांनी त्यांचा महायुतीला त्यांनी पाठिंबा जो तो दर्शवला होता. मात्र सद्यस्थितीत आपण पाहतो चित्र राज्याच्या राजकीय गणितामध्ये बदलल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या प्रकारे महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर सुद्धा, ज्या प्रकारे सत्तेत आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे पक्षाला उभारी मिळत नाही यामुळे निश्चितच अनेक निर्णय सुद्धा त्यावेळेला राज ठाकरेंच्या माध्यमातून घेण्यात आले होते. आणि आता आपण पाहतोय निश्चितच त्या प्रकारे उद्धव ठाकरे असतील यांनी जे काय
उद्धव ठाकरे असतील आणि यांच्यामध्ये जी काय सध्या आपण पाहतोय काल त्यांनी जी काय उद्धव ठाकरे यांनी काल जी काय राज ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर त्यांच्यामध्ये जवळपास आपण पाहतो 2 तासांहून अधिक चर्चा जी आहे ती झाली. मात्र आजही सुद्धा राज ठाकरेंनी जी काय बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा जी आहे ती युती संदर्भात झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र नेमकं चर्चा कशावरती झाली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.